मुंबईच्या 26/11 जो हल्ला झाला होता त्याला 8 वर्ष पूर्ण झालेत आणि याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यपाल आणि मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। all possible problems coming their way head on. मुंबईच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या 26/11च्या हल्ल्याला आज 8 वर्ष पूर्ण झालेत। या निमित्ताने हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मुंबईच्या उपनगरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आणि आता श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह बडे नेते पोहोचलेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत, उद्योग मंत्री सुभाष देसाई सोबतच शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबतच भाजपचे अनेक बडे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। 26/11चा जो हल्ला झाला होता तो अवघ्या जगानं पाहिलेला होता। अनेक निष्पाप लोक बळी गेलेले होते, ज्यामध्ये काही पोलीस अधिकारी सुद्धा बळी पडलेले होते। हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे, तुकाराम ओंबळे अनेक जण असे देखील होते की ज्यांचं डोक्यावरचं छत्र हलवलेलं होतं। अनेक निष्पाप लोक मारले गेलेले होते आणि हीच भळबळती जखम आता 8 वर्षांची झालेली आहे। ही जखम अजूनही ताजी असल्यासारखंच मुंबईला वाटतंय। मुंबईवरचा जो हल्ला होता तो अवघ्या जगानं पाहिला होता आणि याच शहीदांना आता श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबतच विविध ठिकाणी सुद्धा या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले।